चला थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे व्हिडिओ थांबला होता मित्रांनो, काय हरकत नाही, आपण कंटिन्यू करूया. आपण कुठे होतो, आपल्याला मिड स्पॅनला स्ट्रेसेस काढायचे आहे विथ लाईव्ह लोड. ओके, मग आता सेम सगळं राहणार आहे, फक्त साइन चेंज होणार आहे. सिग्मा टॉप इज इक्वल टू पी अपॉन ए नॉर्मल डायरेक्टवाला मायनस पी इंटू ई अपॉन झेड टॉप बरोबर प्लस एम डी अपॉन झेड टॉप प्लस एम एल अपॉन झेड टॉप. ओके, हे टॉपसाठी. मग पी ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 980 इंटू 10⁻³ एरिया किती आहे 180 इंटू 10⁻³ मायनस परत एकदा 980 इंटू 10⁻³ इंटू 120 डिवायडेड बाय झेड टॉप आणि झेड बॉटम आपल्याकडे सेमच आहे 9 इंटू 10⁻6 प्लस एम डी किती आपल्याकडे 81 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 9 इंटू 10⁻6 प्लस मोमेंट ड्यू टू लाईव्ह लोड किती आहे 135 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 9 इंटू 10⁻6. चला मग याचं कॅल्क्युलेशन करा आणि सिग्मा टॉपची व्हॅल्यू किती आली मला सांगा विथ लाईव्ह लोड. त्याच्यानंतर सिग्मा बॉटमची सिमिलर वेमध्ये फक्त साइन चेंज होतील, पी अपॉन ए डायरेक्टवाला तसाच प्लस पी इंटू ई अपॉन झेड बॉटम मायनस एम डी अपॉन झेड बॉटम प्लस मोमेंट ड्यू टू लाईव्ह लोड अपॉन झेड बॉटम. याच्यामध्ये सुद्धा व्हॅल्यू पुट करायची आपल्याला 980 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 180 इंटू 10⁻³ प्लस 980 इंटू 10⁻³ इंटू 120 डिवायडेड बाय 9 इंटू 10⁻6 मायनस 81. आता सगळं मायनस असणार आहे हां, इथं सुद्धा मायनस असेल सॉरी, कारण की बॉटमला लाईव्ह लोड आणि डेड लोडमुळं टेन्शन डेव्हलप होतं म्हणून तिथे टेन्साईल स्ट्रेसेस येतील. प्रीस्ट्रेसिंग फोर्समुळे बॉटमला कॉम्प्रेशन डेव्हलप होतं म्हणून तिथे पॉझिटिव्ह येणार. 81 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 9 इंटू 10⁻6 मायनस 135 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 9 इंटू 10⁻6. कॅल्क्युलेट करा पटकन आणि सिग्मा बॉटम मला सांगा, सिग्मा टॉप आणि सिग्मा बॉटम कॅल्क्युलेट करा दोन व्हॅल्यू. सिग्मा टॉपची व्हॅल्यू किती आली विथ लाईव्ह लोड 16.377 आली असेल बघा, 16.377 न्यूटन पर mm². आणि सिग्मा बॉटम सांगा, माझ्याकडे जुनं कॅल्सी आहे, तुम्हाला नवीन कॅल्सी घ्यायला लावलं आहे मी. मायनस किती आली सांगा बरोबर आहे, मायनस 5.49 न्यूटन पर mm². आता आपण स्ट्रेसेस ॲट एंड स्पॅन काढला, स्ट्रेसेस ॲट मिड स्पॅन विदाऊट लाईव्ह लोड काढलं, स्ट्रेसेस ॲट मिड स्पॅन विथ लाईव्ह लोड काढलं. आता फायनल आपल्याला काय काढायचं आहे, स्केच काढायचं आहे आणि आपला न्यूमेरिकल संपवायचं आहे. अतिशय सोपा न्यूमेरिकल होता मित्रांनो. आणि सांगतो मी तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करतानाच, आपली डायग्राम काढतानाच तुम्हाला सांगतो. हे सगळं झालं असेल तर मी बाजूला होतो तेव्हा स्क्रीनशॉट काढून घेत चला. ओके, आता लक्ष द्या, इथं आपण स्केच काढू याचं. सोपा न्यूमेरिकल होता, इझी न्यूमेरिकल होता, सगळ्यांना सॉल्व करता यायला पाहिजे होता. पण नुसता हा न्यूमेरिकल येऊन काय फायदा नव्हता मित्रांनो. याच्या रिलेटेड तुम्हाला जे दुसरे पण 2 क्वेश्चन होते 40 मार्काचे, 40 मार्क म्हणजे हा आय थिंक 10 का 15 मार्काला विचारला होता. उरलेले क्वेश्चन पण जर आले असते याचे तुम्हाला तर आणि तरच याला तुम्हाला हात लावायचा होता. म्हणजे जरी सोपा दिसला पण त्याला सोबत असलेले क्वेश्चन पण आपल्याला आले पाहिजे तरच त्या क्वेश्चनला MPSC मध्ये हात लावायचा असतो. बघा लक्ष द्या, आता सेम आपण डायग्राम ड्रॉ करू. स्केचसाठी आपल्याला 300 mm विड्थ दिलेली आहे, डेप्थ आपल्याला 600 mm दिलेली आहे. ही न्यूट्रल ॲक्सिस आहे मित्रांनो. ओके, न्यूट्रल ॲक्सिस पासून आता प्री स्ट्रेसिंग केबल समजा इथं असली तर आपल्याला इसेंट्रिसिटी 120 mm दिलेली ई. आता कधी कधी काय असतं, कधी कधी इथं कन्फ्युजन असतं. काय कन्फ्युजन असतं, त्यांनी क्वेश्चनमध्ये सेंटेन्स दिलेला असतो की बीमच्या सॉपिट पासून 120 mm आहे. मग बीमचा सॉपिट म्हणजे काय बॉटम, बीमचा सॉपिट म्हणजे काय बॉटम. मग त्या केसमध्ये हे 120 mm इथून असलं असतं. जर क्वेश्चनमध्ये त्यांनी असं सांगितलं असतं की इसेंट्रिसिटी इज 120 mm फ्रॉम दी सॉफिट,
ऑफ बीम किंवा बॉटम ऑफ दी बीम असे शब्द वापरले असते तर इसेंट्रिसिटी आपली त्यांनी म्हणजे दाखवताना डिस्टन्स इथून दाखवलं असतं, आपल्याला इसेंट्रिसिटी त्या केसमध्ये काढून घ्यावं लागली असती. मग त्या केसमध्ये जर हा 120 असता आणि हा आपला 300 असता तर 300 वजा 120 आपली जी इसेंट्रिसिटी आली असती ती आली असती. पण आपल्याला आपल्या क्वेश्चनमध्ये MPSCने 2023ला असं काही त्यांनी स्टेटमेंट दिलेलं नव्हतं, म्हणजे डायरेक्ट सरळ सरळ त्यांनी आपल्याला इसेंट्रिसिटी देऊन दिलेली होती आणि इसेंट्रिसिटी ही न्यूट्रल ॲक्सिस पासूनच असते म्हणून ती इथून खाली आपल्याला डायरेक्ट इसेंट्रिसिटी इथं बघायला भेटली. पण प्रत्येक वेळेस असं असेल असं नाही आहे मित्रांनो. तर आता बघा, आता आपल्याला 2 डायग्राम ड्रॉ करायचे आहे, 2 नाही 3 डायग्राम ड्रॉ करायचे ॲक्च्युली. कोणत्या कोणत्या? तर डायरेक्ट स्ट्रेसमुळे येणारे स्ट्रेसेस, त्याच्यानंतर एंड स्पॅनच्या स्ट्रेसेस. आता स्ट्रेसेस ड्यू टू एंड स्पॅन आपल्या किती आलेलं आहे बघा. एंड स्पॅनला स्ट्रेसेसची व्हॅल्यू किती आलेली आहे 5.44 5.44 दोघंही सारखे आले बघा. आता काय करायचं, एकतर या साईडला प्लस घ्यायचं, इकडे मायनस घ्यायचं, लाईनच्या या साईडला प्लस मायनस, किंवा तुम्ही या साईडला प्लस घेतलं या साईडला मायनस घेतलं तरी चालतंय. असं काही कोणी कंपल्शन तुमच्यावर केलेलं नाही की ह्याच साईडला प्लस घ्या आणि ह्याच साईडला मायनस घ्या. एक बेस लाईन पकडायची आपली व्हर्टिकल, प्लस आलं तर मी इकडे देणार, मायनस आलं तर मी इकडे देणार. कोणी उलट पण ॲझ्युम करू शकतं, काय हरकत नाही. फक्त साईन तुम्हाला अपोजिट दाखवायचे, प्लसला त्या साईडला आणि मायनसला या साईडला, किंवा प्लसला या साईडला मायनसला त्या साईडला. ओके, कोणतं तरी एक फिक्स करायचं पूर्ण डायग्रामसाठी. चला मग मी हे फिक्स केलं की राईट साईडला म्हणजे ह्या साईडला प्लस घेणार, या साईडला मायनस घेणार. आता ॲट स्ट्रेसेस ॲट एंड स्पॅन, एंड स्पॅनला आपल्याला 5.44 प्लस आलेली आहे, म्हणजे प्लस 5.44 इथं मला दाखवावं लागेल न्यूटन पर mm². आणि सिमिलर वेमध्ये डायरेक्ट खाली 5.44 न्यूटन पर mm² दाखवावं लागेल. टोटल माझी काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. ही झाली एंड स्पॅनला. आता स्ट्रेसेस ॲट मिड स्पॅन विदाऊट लाईव्ह लोड. मग विदाऊट लाईव्ह लोडसाठी आपल्या स्ट्रेसेस काय आलेलं आहे, विदाऊट लाईव्ह लोडसाठी काय स्ट्रेसेस आले आहे परत एकदा, ॲट मिड स्पॅन विदाऊट लाईव्ह लोड, ॲट मिड स्पॅन विदाऊट लाईव्ह लोड. परत एकदा या साईडला प्लस या साईडला मायनस. ओके, मग आता टॉपला किती आलेली आहे, इकडे वरच्याला आपण टॉप म्हणू, खालच्याला बॉटम म्हणू. आता हे सांगायची गरज नाही आहे, समजून घ्या तुम्ही. टॉपला किती आली तुमची सांगा. ह्या केसमध्ये टॉपला स्ट्रेस किती आली होती 1.377 आली होती, म्हणजे ती आपल्याला इथं कुठेतरी अशी दाखवावं लागेल 1.377 न्यूटन पर mm². त्याच्यानंतर बॉटमला किती आली होती किती आली होती सांगा, 9.51 आय थिंक आली होती. ती पण पॉझिटिव्हच आली होती, म्हणजे तिला सुद्धा आपल्याला 9.51 न्यूटन पर mm² आपल्याला दाखवावी लागेल. ओके, आणि हे तुम्हाला जॉईंट करून घ्यायचे असे इथं. ओके, ही झाली तुमची पॉझिटिव्ह आल्यामुळे सगळं त्याच साईडला आलं मिड स्पॅन. आता लास्ट आपली कोणती राहिलेली आहे, ॲट मिड स्पॅन विथ लाईव्ह लोड, ॲट मिड स्पॅन विथ लाईव्ह लोड. मग टॉपला किती आली त्या केसमध्ये 16.377 बरोबर ना, 16.377 बरोबर. म्हणजे टॉपला पॉझिटिव्ह आलेली आहे 16.377 न्यूटन पर mm². बॉटमला निगेटिव्ह आलेली. आता ह्या साईडला आपण पॉझिटिव्ह घेतोय आणि ह्या साईडला निगेटिव्ह घेतोय, म्हणजे बॉटमचे आपल्याला ह्या साईडला दाखवावं लागेल आणि तिकडे दाखवावं लागेल 5.49 आय थिंक बरोबर. 5.49 म्हणजे थोडंसं कमी घ्यावं लागेल, 5.49 न्यूटन पर mm². आणि ही आपल्याला अशी जॉईंट करून घ्यावं लागेल. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपली डायग्रॅम कंप्लीट झाली. आणि इथं तुम्हाला जे पण काही MPSCने अलॉट केलेले मार्क होते इथं खाली लिहायचं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. ओके, एवढं जर तुम्ही लिहिलं
आणि अशी डायग्राम जर काढली असते मित्रांनो तर MPSCने आपल्याला पूर्ण मार्क दिले असते. पण हा क्वेश्चन तेव्हाच घ्यायचा होता जेव्हा की याच्या सपोर्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला येत असते. तर जर सपोर्टिव्ह क्वेश्चन येत नाही आहे आणि तुम्ही बघितलं अरे सोपा क्वेश्चन आहे चला घ्या करायला सॉल्व आणि मग सपोर्टिव्ह क्वेश्चन जर आपल्याला कंप्लीट करता नाही आले तर नुसते याला जेवढे मार्क आहे तेवढेच भेटतील आणि 40 पैकी मग तेवढेच मार्क भेटतील. आपल्याला क्वेश्चन असे चॉईस करायचे की ते पूर्णच्या पूर्ण तो क्वेश्चन 40 मार्काचा आपल्याला आला पाहिजे. ओके, तरच याला हात लावायचा होता. असो, आता जे तुम्ही केलं असेल ते केलं असेल. आता रिझल्ट यायची वेळ झाली. आता तो विचार करायचा नाही. आता इथून पुढे नेक्स्ट पेपरला आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे की क्वेश्चन सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे. नुसता एक क्वेश्चन सोपा आला म्हणजे मी तो पटकन घ्यायचा, पण त्याचे सपोर्टिव्ह क्वेश्चन पण मला येत आहे का नाही ते बघायचं आहे. आपल्याला मॅक्झिमम मार्क कसे भेटतील पेपरमध्ये ते बघायचं आहे. आउट ऑफ मार्काचा विषयच घ्यायचा नाही. आउट ऑफ मार्काचा विचारच करायचा नाही. मॅक्झिमम मार्क कसे घेतील आणि मॅक्झिमम मार्क कसे घेता येतील कमीत कमी वेळेमध्ये असे क्वेश्चन आपल्याला निवडायचे. ओके, चला, आशा करतो मित्रांनो हे सगळं समजलं असेल. आणि ह्या व्हिडिओ थ्रू आपण जे प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन देणार मी सगळ्या स्ट्रक्चरल क्वेश्चनचं, ते मी कंप्लीट केलेलं आहे. आज हा आपला लास्ट व्हिडिओ आहे मित्रांनो. इथून पुढे पण मी आत्तापर्यंत 1996 टू 2023 तर सोल्युशन दिलंच, पण 1996 पासून पण PYQ ची सिरीज आणण्याचा ट्राय करतोय. जर ह्या सिरीजला तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद दिला, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवलं, याला जर लाईक्स वाढले, व्ह्यूज वाढले तर नक्कीच आपण सगळे PYQ कंप्लीट करून घेणार आहे याच्यातच. ओके, तोपर्यंत स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र.